श्री सप्तशृंगी देवी महिमा. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठापैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठापैकी ते आद्यशक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन आद्यशक्तीपीठ झाले, परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीची 3 पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगी हा भारताचा हा गड नाशिकजवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबाची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या 3 दरवाजातून देवीचे दर्शन घडते. या मंदिरात दरवर्षी शांकभरी नवरात्रोत्सवही साजरा केला जातो. आई समोरची सजावट फळे आणि भाज्याने केली जाते. शांकभरी देवी नवरात्राची सुरुवात आई शांकभरीपासून झाली आहे, ज्यांचे शक्तिपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तिपीठ आहे. परंतु आता शांकभरी देवीची अनेक मंदिरे बांधली गेली आहेत, परंतु मुख्य शक्तिपीठ हे एक सहारनपूर आहे. देवीची मूर्ती 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे आयुधे धारण केली आहे. देवीला 11 वार पैठणी शालू प्रकारची साडी लागते व चोळीला 3 वार खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. सप्तशृंगी हे स्थान नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कळवण तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते, मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात. सप्तशृंग येथे वास्तव करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडतो. पौराणिक कथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीला चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छावून पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानकपणे महादेवांना कळतं की कोणीतरी तपस्या करत आहे. ते बघण्याकरता ते दत्तगुरू यांना पाठवतात व दत्तगुरू त्यांना घेऊन महादेवांकडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल. शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन केलेले आहे. निवृत्तीनाथाने समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ भक्तीमध्ये नोंदवला आढळतो. देवी भागवतातही देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लोक भाविक अनवाणी चालत येतात. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासूर नावाचा राक्षस माजला होता.
त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकावून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जातातून मुक्त केले, अशी ही कथा आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने 472 पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचेच आहेत व 2018 पासून रज्जू मार्गाचा वापर सुरू झाला आहे. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुरासणीची चटणी व वरण भात भाजी पोळी नैवेद्य म्हणून असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. गडावर कालीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, शीतकडा, गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम अशी इतर ठिकाणे आहेत. गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिकचे जुने मध्यवर्ती बसस्थानक येथून व टिंडोरी नाका येथून मिळतात. उत्सव काळात जास्तीच्या एस टी बसची सोय करण्यात आलेली असते. भाविकांना गडावर निवासाच्या सोयीसाठी ट्रस्टने धर्मशाळेमध्ये 214 खोल्या उपलब्ध केल्या आहेत. धर्मशाळा कार्यालय 24 तास उघडे असते. धर्मशाळेच्या खोलीसाठी आरक्षण पद्धत नाही. गडावर आल्यानंतर खोली मिळेल व खोली 1 दिवसासाठी मिळेल. संस्थानातर्फे केवळ 20 रुपये देणगी मूल्याद्वारे पोटभर प्रसादाची सोय करण्यात आली आहे. पौर्णिमा, नवरात्र व चैत्रात भाविकांना मोफत अन्नदान करण्यात येते. प्रसादालयात भाविकांसाठी सकाळी 11 ते 2:30 व रात्री 7 ते 9:30 या वेळेत प्रसादाची भोजन व्यवस्था केलेली आहे. एका वेळी 1000 भाविक. श्री सप्तशृंग माता आरती. प्रचंड चंडाबाई सप्तशृंग निवासिनी हो, ओवाळू आरती आदि शक्ती अंबाबाई हो. सिंहारूढ होऊनी रूप धरिले महाचंड हो, वधुनी महिषासुरमर्दी येले चंडमुंड हो. थोर गर्जना केले कंपित झाले हे ब्रह्मांड हो, पसरुनी वितंड दाडा वदनी केले अग्निकुंड हो. प्रचंड चंडाबाई सप्तशृंग निवासिनी हो, ओवाळू आरती आदि शक्ती अंबाबाई हो. भृगुटी रुगुटी केल्या नेत्री वनीचे स्फुल्लिंग हो, धडधड वमसी ज्वाळा करसी असुरांचा मूळ भंग हो. घणघण वाजती घंटा सनसन सोडशी शरोग हो, दंदन डंका नादे दनानिले अवनी अंग हो. प्रचंड चंडाबाई सप्तशृंग निवासिनी हो, ओवाळू आरती आदि शक्ती अंबाबाई हो. कडकत धडकत त्रिशूळ कोदे फिरविशी दिग्मंडळी हो, गडगड मृदुल नांदे तव तू हानशी धनुष्यावरी हो. भडबड शोणित वाये तटट मुंडे उडविसी नभी हो, खद खद हसती भूते घटघट करीती शोणित पान हो. प्रचंड चंडाबाई सप्तशृंग निवासिनी हो,
ओवाळू आरती आदि शक्ती अंबाबाई हो. अष्टदशभुज दंड माता बाबर पिंगट हो. पितांबर परिधान शोभे कासोटा परिकटा हो. चंदन चर्चित अंगी भाळी मृग्नाभीचा टिळा हो. तारांकी शवनी शोभे तेजपत्रके गंड स्थळाओ. प्रचंड चंडाबाई सप्तशृंग निवासिनी हो. ओवाळू आरती आदिशक्ती अंबाबाई हो. ऐशी तुझी ख्याती महिमा न कळे ब्रह्मादिका हो. अमर दुर्लभ रमणे करसी सप्तशृंग निवास हो. अनंत वरदायक अंबे भवसिंधू तारक हो. बाळकृष्ण स्वामी विनवे अंबे पतदासी सांभाळो. प्रचंड चंडाबाई सप्तशृंग निवासिनी हो. ओवाळू आरती आदिशक्ती अंबाबाई हो. प्रचंड चंडाबाई सप्तशृंग निवासिनी हो. ओवाळू आरती आदिशक्ती अंबाबाई हो. ओवाळू आरती आदिशक्ती अंबाबाई हो. ओवाळू आरती आदिशक्ती अंबाबाई.